असा ब्लास्टर संघानं, कारण डॉक्टर पवार 11 सोनई संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि हा विजय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होईल आणि जो संघ पराभूत होणार आहे त्यांना मात्र पुन्हा एकदा परिश्रमाला सामोरं जावं लागेल. अगदी आयकॉन विरुद्ध आयकॉन हे चित्र देखील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. लेट्स प्लेचा आवाज आपल्यापर्यंत येतोय आणि अत्यंत महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू झालेली आहे. पहिला चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय, चेंडू जातोय कव्हर बाउंड्री, सीमा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. चौकार आलेला आहे यावेळेस आडव्या हातानं आणि अगदी सेफ झोन मध्ये, म्हणजे अगदी समोर खेळलेला हा फटका, हा देखील सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. तर अगदी वेगळी फलंदाजी अनुज जाधव यांची आपल्याला बघायला मिळते. अगदी दीपक पवार यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सलग तिसरा चौकार जर आला तर यावेळेस कलात्मक ड्राईव्ह आपण बघितला, त्या ठिकाणी थोडंसं अस्तव्यस्त कामकाज क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचे परिणाम जर बघितले तर नक्कीच यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण डबल डिजिट मध्ये जातोय. या ठिकाणी 10 धावा आपल्याला बघायला मिळतील. दीपक पवार यांच्या वतीनं पारितोषिके बघा, प्रति षटकार 200 रुपये सर्व फलंदाजांसाठी. डॉक्टर पवार 11 सोनई, संघ मालक दीपकजी पवार साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक मात्र येत आहे. तर गोलंदाजांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. हा लेट कटचा प्रयत्न होता मला वाटतं. चेंडू देखील आपण बघतो या ठिकाणी बॅटीचा स्पर्श घेत गलीच्या दिशेने जातोय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी संघ मालक आदरणीय सुदामजी ठोबे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी, हॅड्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे ऍडव्होकेट सुदाम ठोबे साहेबांच्या वतीनं. संघ मालकांची सुद्धा यावेळेस चढाओढ बघायला मिळते. 11 धावा मात्र धावफलकावर आहे. हा चेंडू मात्र निर्धाव आपण बघू शकता. या षटकातील पहिला चेंडू आपल्याला डॉट बघायला मिळतोय. यावेळेस फलंदाजाला मात्र गोलंदाजानं रोखलंय. गुडल्यांचा चेंडू होता. स्ट्राईकवर जर बघितलं तर महेश चेडे अर्थात बंटी चेडे आपण बघतोय. सुरुवात जर बघितली तर फलंदाजी करणाऱ्या संघाची सुरुवात चांगली मी म्हणेल. लोअर फुटज होता आणि यावेळेस अगदी आपण बघतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने केलेला फटका आणि बंटी साठे यांचे यशस्वी प्रयत्न तिथं त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे बघायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी पहिल्या षटकाची होणारी समाप्ती आणि धावफलकावर आपण बघतोय नाबाद 13 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं तर अनुक्रमे दोन्ही संघांचा जो विजय होता तो विजय मात्र अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही सामने आपण बघितले. या सामन्यात मात्र दोन्ही संघांची चांगली परीक्षा बघितली जाईल. दोन्ही संघांमध्ये जर बघितलं तर यावेळेस चांगले गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाज या ठिकाणी येत आहेत बंटी साठे, मॅजिक गोलंदाज आहे बघा. अनेक मैदान या गोलंदाजानं गाजवलेली आहे.
यावेळेस लिडिंग एज घेतलाय आणि दोन क्षेत्ररक्षक आपण बघू शकता. दोघांच्या मधोमध चेंडू यावेळेस मात्र सटकलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 15 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2. मागील सामन्यामध्ये बंटी साठे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. अगदी आघाडीचे दोन्ही गोलंदाज जर बघितले तर तालुक्यातील सर्व श्रेष्ठ गोलंदाज आपल्याला नेवासा ब्लास्टर संघाकडून बघायला मिळत आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस मात्र पंचांच्या हातात समांतर बघायला मिळतील आणि अवांतरच्या एका धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर आहेत. अनुज जाधव सुरेख ड्राईव्ह केला आहे आणि एक कलात्मक मात्र चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. अगदी चांगलं तंत्र त्या ठिकाणी बघायला मिळालं कारण यावेळेस बंटी साठे यांनी चेंडूवर बोट फिरवली होती. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता चेंडून दिशा बदलली आणि त्या अँगल मध्ये येत असताना एक चांगला ड्राईव्ह आपण अनुज यांचा बघितला. आता दिशा तीच आहे. फटका वेगळा आलाय. यावेळेस स्विच हिट केलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये सीमापार. लागोपाठचा दुसरा चौकार आहे. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. एक वेगळी फलंदाजी खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघायला मिळते आणि या अगोदर शाहरुख सरांनी भरपूर विश्लेषण केलं बघा फटकेबाजीवर. परंतु टिनीत जगतामध्ये जास्त शोध लागलेत फटक्यांचे. चला यावेळेस आपण बघू शकता चेंडू मात्र बॅटीची कडा घेऊन आपण बघतोय चेंडू गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. याही ठिकाणी आपण बघतोय 2 धावा मात्र मिळतील. या षटकामध्ये अगदी सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च झालेले आहे. तर आपण धावफलकावर बघू शकता 26 धावा 26 रन्स. एक चांगली सुरुवात. अनुज जाधव यांचं आक्रमण सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. 8 चेंडूंमध्ये 23 धावा अगदी झटपट त्यांनी बनवल्या. तर बंटी चेडे यावेळेस शांत आहे कारण त्यांना माहिती आहे अनुज जाधव फलंदाजी करतायत. तर ते देखील चांगली साथ देताना मिळतं. यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट बघतोय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा षटकार. डीजे धन्यवाद. काय फलंदाजी चाललेली बघा. यावेळेस देखील इनसाइड आउटच्या पद्धतीनं आपण बघितलं. ओ हो 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 बघा मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चांगल्या गोलंदाजाला अक्षरशः या ठिकाणी फोडलं जात आहे. हा देखील षटकारानंतर येणारा एक सुंदर चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. अगदी लाईव्ह मध्ये बघा. यावेळेस बघा दूरवर होते. स्विचिटचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं कनेक्शन चांगलं झालं. त्या ठिकाणी चौकार मात्र मिळालेला आहे. धावफलकावर 36 धावा. तर या षटकामध्ये मात्र आपण बघतोय 23 धावा अगदी बंटी साठे यांच्या विरोधामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. अनुज जाधव तब्बल 10 चेंडूंमध्ये 33 धावा. म्हणजे काय फलंदाजी चालली बघा आज. एक जोरदार आक्रमण फलंदाजानं गोलंदाजांवर केलंय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय खऱ्या अर्थानं सार्थ मात्र ठरलेला आहे. नवीन गोलंदाज मोहम्मद भैया ज्यांचा आज दिवस आहे त्यांना मात्र गोलंदाजीवर बोलवला आणि त्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन मोहम्मद भैया यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. फटका असा धुवाधार.
ए डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मात्र पियुष घोलप मैदानाच्या आतमध्ये अग्रेसर आहेत, पोहोचले गेले. तर आजचा दिवस मला वाटतं मोहम्मद भैया यांचा आहे, कारण मागील सामन्यामध्ये आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलंय. त्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळाली. आणि या सामन्यात जर बघितलं तर अगदी पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट संपादन केली. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे चांगला, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर देखील बघायला मिळालं. चांगल्या पद्धतीने फलंदाजी यावेळेस आपण बघतोय. डॉक्टर पवार 11 सोनई संघाचे फलंदाज करतायत, खास करून अनुज जाधव. 38 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. यावेळेस बॅटीचा स्पर्श आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असेल, त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर धाव मिळणार नाही. अविनाश दरंदले सरांचं या ठिकाणी शुभ आगमने सरांचं स्वागत आहे. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजाला थोडंसं बंदिस्त केलंय मोहम्मद भैया यांनी. लोअर फुलटोज यार्करचा प्रयत्न अगदी जमिनीला समांतर खेळलेला हा फटका. त्या ठिकाणी एक चांगलं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण बघतोय. चेंडू जर बघितला तर गोलंदाजापर्यंत पोच केला गेला. त्यानंतर धावफलकावर आपण प्रगती सुद्धा बघतोय. 39 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगला चेंडू आहे, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि यावेळेस समोर मारण्याचा प्रयत्न नक्कीच अनुज जाधव यांचा बघायला मिळाला, परंतु चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. अर्थात जास्त धावा मिळणार नाही, परंतु एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. एक अचूकतेनं सजलेलं षटक मोहम्मद भैया यांचं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. शेवटचा चेंडू असेल. सूर्य कव्हर पॉइंटच्या दिशेने केलेला फटका आणि काळजी घ्यायची, बघा काळजी घ्यायची आहे. कृष्णा मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे, स्वतःची काळजी घ्यायची बघा. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघतोय सुरेख फटका, परंतु त्या ठिकाणी कृष्णा क्षेत्ररक्षक होते, तर कृष्णा थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा. आपण क्रिकेट खेळतोय, सर्कस नाही. हा क्रिकेटच खेळायचं भाऊ, काळजी घ्या. तर 3 षटकांची समाप्ती आणि धावफलकावर 1 बाद 44 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर. आघाडीचे गोलंदाज येत आहेत या ठिकाणी. आयकॉन शैलेश दाने पहिल्या षटकामध्ये मात्र बऱ्याच धावा त्यांनी खर्च केल्या. 13 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस फटका फसलेला आहे टॉपेज आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज आपण बघू शकता चेंडू मागे सरसावले, दूरवर गेले शैलेश दाने, परंतु या ठिकाणी निश्चित 2 धावा आपण बघतोय पूर्ण केलेल्या आहे. अनुज जाधव मात्र आज अतिशय सुंदर फलंदाजी करतायत. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला अनेक फलंदाजांची बघायला मिळते, त्या सर्व फलंदाजांचं मिश्रण आज अनुज जाधव यांच्यामध्ये सामावलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये 36 धावा, एक मोठं योगदान त्यांचं आपण या ठिकाणी बघू शकता. धावफलकाला मात्र मिळालंय. 46 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीवर. यावेळेस देखील सुजितचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे आणि त्या ठिकाणी लेग स्लिप मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी धाव मात्र मिळणार नाही. आणि मागील षटकामध्ये 13 धावा शैलेश दाने यांनी खर्च केलेला आहे बघा. तर या षटकामध्ये नक्कीच त्यांचं सर्व
बघूया. याही वेळेस आडव्या हाताने बांधण्याचा प्रयत्न शैलेश दाने प्रयत्न नक्की केले परंतु थोडेसे दूर राहिले बघा अगदी. आणि फॉलो थ्रू कंप्लीट करून त्यांना त्या झेलसाठी मागं वळावं लागलं. हे देखील एक अवघड काम आपण बघितलेलं आहे. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघू शकता. यावेळेस फटका खेळला गेला. चेंडूला उंची आहे. शैलेश दाने प्रयत्न करतायत आणि दूरवर राहिले. चला डॉट चेंडू तर नक्कीच जा. हो 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 अप्रतिम चेंडू लाजवाब गोलंदाजी. मागील 3 चेंडू आपण बघू शकता अनुज जाधव यांना मात्र बांधून ठेवलेलं आहे. बंदिस्त केलंय आणि बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे बघा. आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे. एकमेकासह अनेक स्पर्धा हे दोघं खेळाडू खेळलेले आहे. चला यावेळेस स्विच हिट आणि त्या ठिकाणी मला वाटतं झेल होता. झेल सुटला आणि चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे पडलाय. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. हा डीजे धन्यवाद. दीपक पवार यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे या षटकारासाठी. अनुज जाधव यांना आणि याही वेळेस चेंडूला उडवलंय. ओ यावेळेस तर खूप मोठा बिग हिट बिग ब्लास्ट षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणीत षटकार. डीजे धन्यवाद. मागील 2 षटकांसाठी संघ मालक दीपक पवार साहेबांच्या वतीने येत आहेत तब्बल 500 रुपये. 500 रुपयांचं पारितोषिक आपण बघू शकता या ठिकाणी आलेलं आहे. 58 धावा आपण बघतोय या ठिकाणी. 58 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकांची या ठिकाणी समाप्ती मात्र झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती झाली आणि या ठिकाणी आपण बघतोय अनुज जाधव अगदी 17 चेंडूंमध्ये 48 धावांवर जाऊन पोहोचलेले आहे. आणि जर अनुज जाधव यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर संघ मालक दीपकजी पवार साहेबांच्या वतीनं 500 रुपये. नवीन गोलंदाज समीर पठाण. समीर पठाण आपण बघतोय पहिला चेंडू आहे. ऑन साइडला खेळलेला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल मिळालेली आहे. 59 धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अर्धशतक या स्पर्धेत झालेलं नाहीये बघा अजून. यावेळेस अलंग द कार्पेट खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी फंबल आणि एकदा जोरदार टाळ्या बघा. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण बघतोय आणि त्यांना आउट होताना सुद्धा बघावं लागणार आहे बघा. गरज नसताना केलेलं धाडस. आनंद व्यक्त करायच्या आधी अगदी आता आनंद साजरा करावा का दुःख साजरा करावा असं डॉक्टर पवार 11 सोनई संघाला झालं असेल. परंतु ज्यांना अनुज जाधव यांची फलंदाजी आवडली असेल त्यांनी मात्र टाळ्या वाजवायच्या आहे. 50 धावांची एक वेगवान मॅरेथॉन खेळी. अगदी टाळ्यांच्या गजरानं त्यांचं पॅव्हिलियन मध्ये स्वागत झालं. का करू नये का करू नये. काय फलंदाजी झाली बघा. एक आगळा वेगळा विक्रम आज या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळाला. पहिलं अर्धशतक भनाट अर्धशतक आणि वेगवान अर्धशतक आपण या ठिकाणी अनुज जाधव यांचं बघितलं. गौतम कडेल नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिला चेंडू गौतम माफ करा पियुष घोलप स्ट्राईकला होते बरोबर. तर पियुष घोलप यांच्या बॅटीतून मात्र येतोय पहिला षटकार. फटका असा धुवादार जशी ठाण्या वाघांची ललकार.
माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. यावेळेस आपण फलंदाज बघू शकता अगदी पियुष घोलप यांची स्तुती करावी लागेल, कौतुक करावं लागेल, कारण आता अनुज जाधव परतलेले आहे, जबाबदारी त्यांच्यावर थोडीशी वाढलेली आहे. चांगलं पुनरागमन या ठिकाणी समीर पठाण यांचं. अगदी पहिल्या 4 चेंडूंमध्ये जर बघितलं तर बरेच चढ उतार बघायला मिळाले. धावबादची विकेट बघायला मिळाली, एक षटकार बघायला मिळाला, डॉट चेंडू सुद्धा बघायला मिळालेला आहे. 67 धावा, 67 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5. यावेळेस जागा होती आणि अगदी त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांना मात्र थोडं चकवण्याचा प्रयत्न, परंतु पाठलाग करीत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण झाली. 68 धावा धाव फलकावर आहे. एक चांगलं पुनरागमन करतायत या ठिकाणी समीर पठाण. तर गौतम करेल प्रथमतः सामोरे जातील या ठिकाणी. चला, गौतम कडेल यांनी सुद्धा आता ऑफ साईडच्या दिशेनं अगदी डीप लॉंग ऑफच्या दिशेनं आपण बघतोय एक सुंदर ड्राईव्ह खेळलाय आणि चौकारानं स्वतःच खातं खोललंय. चौकार. पाहुणी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद. 72 धावा आहे. 72 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज आपण बघू शकता या ठिकाणी बाद झालेले. अनुज जाधव प्राइजलेस विकेट त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात आपण बघितलं जी मिळालेली आहे. गोलंदाजी मार्कवर रॉकस्टार रिकी. रिकी मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते. तर अगदी पहिला चेंडू रॉकस्टार रिकी यांचा आणि त्यानंतर एक मोठं यश पहिल्या चेंडूवर मिळवत आहे रॉकस्टार रिकी. पियुष घोलप वे बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. आणि धन्यवाद. संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सनी साळवे मात्र मार्गक्रम करतायत. अगदीच या ठिकाणी जर बघितलं तर सनी साळवे यांची एक वेगळी ओळख आहे बघा. बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅटर. आज मात्र आपण बघतोय त्यांना फलंदाजी करावी लागेल आणि मागील काही काळापासून जर बघितलं तर क्रिकेट पासून दूर आहे, परंतु या स्पर्धेत त्यांचं आगमन झालं आणि बघा मैदानात सनी साळवे पोहोच झाले आणि चेंडूला आकाश मार्गे पाठवलं गेलंय मैदानाच्या बाहेर. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदय. तर चेंडूमध्ये विशेष काही खराबी नव्हती, परंतु सनी साळवे यांची स्ट्रेंथ या फटक्यावर बघायला मिळाली आणि त्यानंतर हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. धन्यवाद. आणि नवीन फलंदाज लखन सकट बघा, हे एक सरप्राईज आहे. आता मला वाटतं लखन सकट सरांची सुद्धा लॉटरी लागली. सोनाई संघाने त्यांना घेतलं आणि मला वाटतं त्यांची लपलेली फलंदाजी आपल्याला बघायला मिळणार का. परंतु या ठिकाणी रॉकस्टार रिकी यांचं षटक आपण बघू शकता. पहिले 3 चेंडू झाले, त्यामध्ये 2 विकेट्स आणि या ठिकाणी 2 विकेट्स आणि 6 धावा म्हणजे षटकार. या ठिकाणी लखन सकट यांना पारितोषिक आहे. मयूर सोनवणे यांच्या वतीनं षटकारासाठी 500 रुपये.
तर विजय लोणारी यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये. मला वाटतं 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. अचानक 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेलेल्या. 80 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. या ठिकाणी घोड्याबैल क्षेत्रातील एक मोठं नाव आमचे मित्र ऐलूभाऊ यांचं देखील शुभ आगमन झालंय. प्रसिद्ध गाडा मालक त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. शेवटचं षटक. 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. अगदी समोर खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक शैलेश दाने चेंडू खाली आणि पकडला जातो अप्रतिम झेल. फलंदाज यावेळेस मात्र लखन सकटबाद. उद्योजक गणेश साबळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश साबळे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. संतोष अळवंडे लेजेंडरी क्रिकेटर आहेत. एक मोठी कारकीर्द आहे बघा त्यांची सोने क्रिकेटसाठी. संतोष अळवंडे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्यांना घेतलं गेलं, खेळलेले आहेत. परंतु 3री विकेट आपण या ठिकाणी बघतोय रॉकस्टार रिकी यांनी मिळवली. अगदी 8 धावा त्यांनी आतापर्यंत दिलेल्या आहे. शेवटचा चेंडू या सत्रातील 80 धावा धावफलकावर आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. अतिशय रोमहर्षक लढत मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर पवार 11 सोनई त्यांच्या विरोधामध्ये. नेवासा ब्लास्टर्स याही वेळेस चेंडूला उडवलाय आणि याही वेळेस कृष्णा चेंडू खाली येत आहेत. पकडला जातो झेल. फलंदाज असेल बाद आणि या षटकामध्ये रॉकस्टार रिक्की यांनी मिळवल्यात 4 विकेट्स. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर 80 धावा झालेल्या आहे. 81 धावांचं लक्ष आपण बघतोय या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. तर निश्चित अवघड लक्ष असेल. अगदी अनुज जाधव यांचा अर्धशतक, आजची एक वैविध्यपूर्ण फलंदाजी त्यांची आपण बघितले. तर पियुष गोरप यांची 15 धावांची खिळी हे मात्र या संपूर्ण फलंदाजीचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज 2 अंकी धावसंख्येमध्ये प्रवेश करू शकला नाही. अगदी 80 धावा आपण बघितल्या या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत आणि 81 धावांचं लक्ष या ठिकाणी नेवासा ब्लास्टर्स संघासमोर ठेवलंय. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर शैलेश दाने आज मात्र थोडीशी महागडे बघायला मिळाले. 27 धावा त्यांच्या 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. बंटी साठे यांच्या एकाच षटकात 23 धावा बनवल्या गेल्या. मोहम्मद शेख यशस्वी गोलंदाज, त्यांनी मात्र 8 धावा आपल्या षटकामध्ये दिल्या. 1 विकेट त्यांना मिळाली आणि सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे रॉकस्टार रिकी. 1 षटक त्यांनी गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या आणि 4 फलंदाज आपण बघितले मागच्या शेवटच्या षटकामध्ये मात्र बाद झालेले. तर 81 धावांचं लक्ष आहे. अगदी आपण बघू शकता या ठिकाणी सोनई संघ मार्गक्रम करतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जात आहे. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि अगदी पहिला चेंडू या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्या अगोदर पडेल तर आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक आणि आमचे पुतणे आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद.
आमदार चषक 2025च्या निमित्ताने सर्वांचं पुढच्या एकदा स्वागत आहे. यानंतरची लढत आपण बघणार आहोत शिवम फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध रुद्रा 11 वडाळा. या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच असणार आहे आणि त्याचे ग्राफिक्स आपल्या स्क्रीनवर आपण 7S लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता. यानंतरची ही मॅच आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. ती डू ऑर डाय मॅच असेल. खरं तर त्या मॅचमध्ये जिंकावं लागेल प्रत्येक संघाला. एका बाजूला शिवम फायटर, दुसऱ्या बाजूला रुद्रा 11 वडाळा. कारण दोन्ही संघांनी या अगोदर एक सामना पराभूत झालेले आहेत, पराभव स्वीकारलेला आहे. त्यामुळे यानंतरच्या मॅचमध्ये दोन्ही संघांना जिंकावं लागेल. परंतु या मॅचमध्ये काय होणार आहे, या मॅचमध्ये एक मोठं आव्हान आहे, मोठं लक्ष्य आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन फलंदाज, एका बाजूला आपण पाहू शकता सँडी वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला शैलेश दाणे, हे दोन आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर लक्ष्मण सकट यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. 81 धावांचं टार्गेट आहे. पाहूयात या 81 धावा बनवल्या जात आहेत की या धावा रोखल्या जात आहेत. दुपारचं सत्र महत्वाची लढत आहे. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. निवासा ब्लास्टर संघ बॅटिंग करतो, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर पवार 11 सोनई संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस आपण करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह चांगला केलाय, परंतु मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जात आहे. धावाची संधी आणि यस काय होईल पाहूयात तिकडे. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या ठिकाणी घेण्यात आली आहे. आता हा निर्णय पंचांनी प्रलंबित ठेवलेला आहे, तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. टीव्ही अंपायर चेक करतील आणि तदनंतर आपल्यापर्यंत निर्णय देतील. हा निर्णय बराचसा महत्वपूर्ण असणार आहे. पाहूयात काय निर्णय येतोय. प्रत्येकाच्या नजरा असतील आता तिसऱ्या पंचांकडे. धगधग 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 वाढलेली आहे. पहिली विकेट मिळेल की दुसऱ्या बाजूला सँडी पार्कमध्ये सुरक्षित असतील. सेवन एस लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट कौतुकास्पद असं काम त्यांच्या माध्यमातून होताना दिसतंय. 3 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आहे. अप्रतिम टेलिकास्ट. तर फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे. डिसिजन आलेला आहे नॉट आउट. फुल टॉस बॉल, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक 1 हँडेड कॅच. अप्रतिम झेल इथे पकडला जातोय. पहिला धक्का, मोठा धक्का. बडी मछली जाल में शैलेश दाणे यांना माघारी जावं लागतंय. शैलेश दाणे सॉफ्ट डिसमिसल, परंतु पकडलाय एक लाजवाब झेल. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. पियुष घोलप यांनी हा झेल पकडलाय. काय लाजवाब झेल होता. या स्पर्धेतला हा सर्वोत्तम झेल होता. अनेक झेल आपण पाहिले. काल प्रताप फुलमाळी यांनी एक कॅच पकडला होता मनशेक यांचा. अमोल साळवे यांनी पकडला होता एक स्क्वेअर लेगला.
या अगोदरचा रनआउट आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर. सँडी वाघमारे आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचले होते आणि तो निर्णय आपल्या स्क्रीनवर दाखवला जातोय. या अगोदर काय घडलं होतं, नॉटआउट हा निर्णय आला होता आणि नक्कीच चांगला निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण बघू शकता. कमी गतीने टाकलाय, ड्राईव्ह चांगला केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात करण्यात आलेला आहे. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झाली आहे. एक धाव धावफलकावरती बडवली जाते, एक गडी गमावलेला आहे. शून्यातून आता विश्व निर्माण करायचं, शून्यातून आता तुम्हाला 81 धावेंपर्यंत जायचंय. कशा पद्धतीने धावा बडवल्या जात आहेत. नेवासा ब्लास्टर संघ या अगोदर विजय मिळवलेला आहे. या मॅच मध्ये जर विजय मिळवला तर सुपर 8 मध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे इथे चांगले खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला डॉक्टर पवार 11 संघ देखील इथे विजयासाठीच आलेला आहे. हा संघ देखील जिंकण्यासाठीच आलेला आहे आणि या संघाला देखील या मॅचला जिंकून सुपर 8 ला जायचं आहे. शॉर्टबॉलचा वापर केला आहे. बॅटची बाहेरची कडा घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाणार आहे आणि तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण सकट यांचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करताना ते पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली करताना पाहायला मिळत आहेत. शैलेश दानेची एक मोठी विकेट ओव्हरमध्ये मिळाली आहे. 8व्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नांना यश मिळालं, बॉलला अडवतायत. चांगला रिटर्न, एकच धाव तिथे पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 4 धावा. सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची चांगली राहिली. 81 बनवायच्या. गोलंदाज तयार आहे. बॉल हवेत खेळलाय, बिटवीन द कॅप गेलाय. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 4. मोहम्मद यांच्या बॅटमधून शानदार चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. तर मोहम्मद शेख यांची विकेट जो गोलंदाज घेईल त्यासाठी पैलवान अजय भाऊ चौधरी यांच्याकडून 300 रुपयांचा पुरस्कार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 8 धावा. ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतर 8, एक गडी बाद आहे. नामदार चषकाचं आयोजन आपण इथे अनुभवत आहात. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्हीचं सौजन्य आपल्याला बघायला मिळतंय. नर्मदा फर्निचर, सुनील भाऊ तागड. ट्रॉफी सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे धनंजय वाघ, सरपंच सोने ग्रामपंचायत. उत्कृष्ट फलंदाजासाठी बाबासाहेब पाखरे उद्योजक यांच्या माध्यमातून एक आकर्षक बॅट दिली जाणार आहे. बेस्ट बॉलरसाठी ब्रँडेड स्पोर्ट शूज दिले जाणार आहेत. बाळासाहेब सोनवणे पंचायत समिती सदस्य, उदयाबा पालवे अध्यक्ष नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशन आणि माजी सरपंच सोने ग्रामपंचायत यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक सुबक, प्रभावी आणि तितकंच दर्जेदार आयोजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय. घोडेश्वरी माता फर्निचरचे सचिन शेठ चोरडिया यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. उद्योजक विशालजी आंधळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ तागड, बनकर होंडाचे मयूर शेठ बनकर, विधानसभा शिवसेना संघटना आदरणीय पंकज भाऊ लांबाते, उद्योजक गुड्डू शेठ बेल्हेकर, किरणजी सोनवणे सुजाता इंटरनॅशनल स्कूल, माजी सरपंच घोडेगाव संतोषजी सोनवणे साहेब, व्हरायटी क्लॉक प्रदीप शेठ चंगेडिया, उद्योजक दीपकजी धनवटे. ओहो हो, फुल टॉस बॉल आणि घेतोय चेंडू थेट यष्ट्यांचा वेध. इथे विकेटचं पतन होतंय. सॉफ्ट डिसमिसल. संदीप वाघमारे आता देखील माघारी जावं लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल आणि पेसनं बीट झाले, ओळखू शकले नाही या चेंडूचा वेग आणि विकेटचं पतन होतंय. दुसरा धक्का. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस, प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. फलंदाज बाद झालेत. 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. नवीन फलंदाज समीर पठाण आलेले आहेत. तर आपण चर्चा करतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी विशेष सहकार्य केलं. उद्योजक दीपक धनवटे, कॉन्ट्रॅक्टर BS सोनवणे, उद्योजक हर्षल मोठे, पंचायत समिती सदस्य काका डफाळ, पोपटशेठ डफाळ अण्णा, कपिल भाऊ क्षीरसागर, राजूभाऊ बोरुडे माजी सरपंच, बाबा कैतके उद्योजक, निखिलजी दळवी हिरामोती पान स्टॉल,
आशीर्वाद भेळचे शिवाशेठ बाफणा, हॉटेल बाबाराजे संजय कुसळकर, मोरिया कलेक्शनचे रोहित भागवत, प्रॉम्प्ट इलेक्ट्रिकल्स आदरणीय संदीप लोंढे साहेब, हॉटेल पाटील वाडाचे महेश शेटे पाटील. बॉल हवेत आहे, फटका फसतोय, अजून एक विकेट येताना पाहायला मिळतंय. आज अनुज जाधव प्रभावित करतायत, अजून एक विकेट येताना पाहायला मिळाली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपटांना डफाळ यांची बळीची टाळी टाळी. आठ धावा आणि हॅट्रिक बॉल असेल अनुज जाधवचा. आज या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अनुज जाधव यांनी पूर्ण केलं. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. या मॅच मध्ये आल्याबरोबर 2 विकेट्स घेत आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. डोळ्यात साठवून ठेवावा, मनात भरून ठेवावा असा हा सुवर्ण क्षण अनुज जाधवसाठी, कारण आज खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. हॅट्रिक बॉल समोर साहिल परदेशी. फुलटॉस होता, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल वेगात जातोय सीमारेषा पार, चाबूक चपराक साहिल परदेशीची आणि इथे मिळतोय चौकार. फटका साध्वादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये कमी गतीने टाकलाय, पेसने बीट केलं इथे फलंदाजाला. तर आपण चर्चा करतोय या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आपल्याला राहिलेलं आहे. बलवीर जनवीर ग्रामपंचायत सदस्य, आशीर्वाद कम्युनिकेशन सुधीर दरंदले, कांदा अडतदार संतोष वाघ, दादासाहेब वैरागर, माजी सरपंच सोने, ग्रामपंचायत सदस्य सचिनजी पवार साहेब. परत एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. ताकदीचा वापर करतायत इकडे फलंदाज, परंतु गोलंदाज चतुर आहेत, ते कमी गतीने गोलंदाजी करताना दिसत आहेत. त्यांच्या विरुद्ध ज्यावेळेस चौकार आला ना, तो फुलटॉस बॉल होता, बराचसा वेगात टाकला होता, परंतु त्यानंतर वेग काढून टाकला 2 चेंडूंमधून आणि 2 चेंडू निर्धाव आले. यावेळेस मात्र थोडासा वेगात टाकलाय, फलंदाजाने ओळखला, पीक केला होता, आडव्या बॅटने बॉलला खेळलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लक्ष्मण सकट आलेत. रिटर्न चांगला होतो, 2 धावा पूर्ण केल्या जाणार. टॉस करायचा नंतरच्या मॅचचा. पाणी सौजन्य अथर्व ॲक्वा, निलेश बाणकर. नाश्ता सौजन्य ज्यांनी दिलेल्या खेळाडूंसाठी नाश्ता ज्यांनी दिला जालूनाना चांदकुडे साहेब. टेनिस बॉल ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेले आहेत, पहिल्या मॅच पासून तर शेवटच्या मॅच पर्यंत या स्पर्धेसाठी लागणारे बॉल ज्यांनी पुरवलेत महेशजी कडेल साहेब. या सर्वांचं विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. या स्पर्धेचे आयोजक गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडाख, युवा मंच, यश ग्रुप सोने. ओहो हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फॅन्सी स्ट्रोक खेळायचा होता मोहम्मद शेख यांना, परंतु संपर्क झाला नाहीये. मागच्या मॅच मध्ये हे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. परंतु संघ आता थोडासा अडचणीमध्ये, ही परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी केली त्या पद्धतीनं फलंदाजी आता करायची नाही. आता ही परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथे धावेंचा पाठलाग करायचा, इथं सुरुवातीला धक्के बसलेले आहेत. यावेळी चांगला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला, बॉल बाउंड्री लाईन पार जातोय आणि मोहम्मद शेख यांचा एक शानदार चौकार येतोय. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत. 4 धावा इकडे मिळत आहेत. ओहो हो, यावेळेस अपील तर जोरदार होताना आपल्याला बघायला मिळते आहे, परंतु पंचांनी इकडे स्पष्ट नकार दिलेला आहे. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 18 धावा, 3 फलंदाज बाद असताना. गोलंदाज तयार, गोलंदाजीसाठी लक्ष्मण.
कमी गतीने टाकलाय, ओळखला, स्क्वेअर लेगला बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षकाला नसेल संधी, बॉल जातोय बाउंड्री लाईन पार, चेंडू घेतोय सीमारेषेची धडक, मिळतोय चौकार, 4 धावा. फटकाचा धुवाधार, हा मारला चौकार, योद्धिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. चांगली बॅटिंग होताना दिसते. आउट टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉलच्या लाईन मध्ये आले, चांगला फटका खेळला, चौकार मिळाला. पुढे टाकला होता, मनगटाचा वापर केलाय, चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह केला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक या मैदानाला घासत बॉल जातोय, या मैदानाला दन दन करत. तिथे बॅकअपचं काम थोडंसं खराब राहिलं, बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. 1चं रूपांतर 2 मध्ये होताना दिसतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावफलकावर 24 धावा, 3 गडी गमावल्यानंतर आपण पाहू शकता नेवासा ब्लास्टर संघ 81 धावांचा पाठलाग करतोय, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर पवार 11चा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. ज्या संघानं पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ केला, अनुज जाधवनं अर्धशतक बनवलं, संघानं 80 धावा बनवल्या, 81चा वन आहे. यावेळी लाडव्या बॅटने बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4 चौकार. फटकाचा धुवाधार, हा मारला चौकार, योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षकाने केलेले प्रयत्न चांगलेच होते, कारण त्यानं मागे थांबून जरी बॉलची वाट पाहिली असती तरी सुद्धा बॉल त्याला सोडून एक टप्पा घेत डोक्यावरून गेलाच असता, परंतु त्यानं डायरेक्ट झेल घेण्याचा प्रयत्न केला. तिथे जर बॉल अडवता आला असता तर अडला असता, परंतु तो प्रयत्न देखील यशस्वी झाला नाही. 3 ओव्हर संपला, 28 धावा झाल्या, 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 53 धावांची अजूनही गरज आहे. 3 ओव्हर संपलेल्या आहेत, 3 गडी बाद, 28 धावा झालेल्या आहेत. नेवासा ब्लास्टर संघ धावांचा पाठलाग करतोय. अनुज जाधव या गोलंदाजाने मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, 6 दिल्या होत्या, 2 विकेट त्यांना मिळाल्या होत्या, परंतु आज काय सापडले. पहिल्या दिवशी एक ATM कार्ड, मोबाईल, पॅन कार्ड, काल एक गाडीची चावी, 2 गाड्यांची चावी होती, एक बुलेटची आणि एक शाईनची होती. आज नवीनच काहीतरी सापडले. आज बँकेचं पासबुक सापडलंय, बँक ऑफ बडोदाचं, आणि कमल बाप्पू धनगर बँक ऑफ बडोदाचं पासबुक आहे बँकेचं. घोडेगाव त्याच्यावर ऍड्रेस आहे, कुणाचा असेल तर ओळख पटून घेऊन जा. चांगला चेंडू कमी गतीने टाकला होता, फलंदाजाला फसवणारा बॉल, नक्कल बॉल तिकडे आपल्याला बघायला मिळतो. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता अनुज जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आपण काल देखील सूचना केली होती की आपल्या महत्वाच्या वस्तू, मौल्यवान वस्तू प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीवर सांभाळाव्या. गोलंदाज तयार आहे, त्यावेळेला चांगला फटका आहे, बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फ्री होम डिलिव्हरी, त्याला घरपोच सेवा दिली, त्याला जास्त मेहनत करावी लागली नाही, त्यानं पकडला झेल, मिळाली विकेट. अजून एक गडी जातोय तंबूच्या आसऱ्याला. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. हे आता कसं वाटतंय. अनुज जाधव या खेळाडूने आज प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. का जबरदस्त कामगिरी आज करताना पाहायला मिळाले. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यांनी नोंदवलं आणि इथे 8 चेंडू टाकलेत, फक्त 6 धावा दिल्या, 3 महत्वाच्या विकेट देखील घेतलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रिकी शेख येत आहेत, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 10 धावा फलंदाजी करत असताना बनवल्या होत्या. या अगोदरच्या इनिंग मध्ये 4 विकेट्स देखील मिळवल्या होत्या. परंतु दुसऱ्या बाजूला मोहम्मद शेख 19 धाव्यांवर नाबाद आहेत, ते देखील चांगली बॅटिंग करतायत. ओहो हो, यावेळेस देखील नकल बॉल, फलंदाज ओळखू शकले नाहीये. नकल बॉल खेळणे के लिए अक्कल चाहिए असं आपण अनेक वेळा समालोचनातून ऐकलं असेल, तो ओळखता आला पाहिजे. तीन 3.3 षटकांचा खेळ समाप्त झालेला, 28 धावा झालेल्या आहेत. फलंदाज थोडेसे इंजुरी, टॉस साठी चला, यानंतरच्या मॅचचा टॉस होईल.
रुद्र 11 वडाळा, शिवम फायटर्स नेवासा. टॉस साठी चला. तर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील यावर्षी आहे. त्याचे कुपन, त्याची विक्री देखील सुरू झालेली आहे. खरं तर फायनलच्या दिवशी आपण लकी ड्रॉचा विजेता काढणार आहोत आणि पहिल्या क्रमांकावर जो लकी ड्रॉ धारक असणार आहे, जो लकी असेल त्याला आपण रेसर सायकल, जे आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता, दुसरं बक्षीस आपण मायक्रो ओव्हन देणार आहोत, ते देखील आपल्या स्क्रीनवरती आपण बघतोय, आणि कूलर तिसऱ्या क्रमांकासाठी आपण देणार आहोत. तर या कुपनची रक्कम आहे 21 रुपये. आपण आपलं नशीब आजमावा. चांगला बॉल, खूप चांगला बॉल इकडे अनुज जाधवचा. या लकी ड्रॉ साठी आपण पाहिलं तर काही अटी देखील आहेत. प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी हा लकी ड्रॉ आहे. हा लकी ड्रॉ फायनल सामना सुरू होण्याच्या अगोदर काढला जाईल. ज्या कुपन धारकाला बक्षीस मिळालेले तो कुपन धारक इथे उपस्थित पाहिजे. फायनलच्या दिवशी आपण तो ड्रॉ काढणार आहोत. फुल टॉस बॉल, बॉल उंच आकाशामध्ये, फटका फसतोय आणि या मॅच मध्ये रिकी शेख यांना मात्र माघारी जावं लागतंय. स्पष्टात बाद, विकेटचं पतन. मला वाटतंय रिव्ह्यू घेण्यात येतोय. तर निर्णय आलेला आहे, फलंदाज बाद आहे, विकेट आहे. डीजे अरे लगा वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी, नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी. तर रिकी शेख यावेळेस ब्रांझ डकची शिकार होत आहेत. तिसऱ्या बॉलवर ते बाद झाले 0 धावसंख्येवर. तेव्हा फलंदाज पहिल्या बॉलवर बाद होतो तो गोल्डन डक. दुसऱ्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला 0वर तो सिल्वर डक. तिसऱ्या चेंडूवर तो 0वर बाद झाला तो ब्रांझ डक. एकही चेंडू न खेळता जर फलंदाज बाद झाला तो डायमंड डक. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तो रॉयल डक. असे अनेक डकचे प्रकार असतात. 5 गडी बाद 28. चौथं षटक मार्गस्थ आहे. 53ची गरज आहे. यावेळेस बाहेर जाणारा बॉल पंच इथे पाहूयात काय निर्णय देत आहेत. कळवत आहेत हा चेंडू खराब आहे. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलं. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. स्लोवर वन होता. यावेळेस लॉंग ऑनला बॉलला खेळलेला आहे. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 30 धावा धावफलकावर. एकदा अनुज जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 ओव्हर टाकल्यात, 8 धावा दिल्यात आणि 4 विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत. बरीचशी काटकसर केली आहे गोलंदाजी करत असताना. महिलांसारखी काटकसर केली. डॉक्टर पवार 11 संघाने खूप चांगला खेळ केला. पुरुषांसारखी उधळपट्टी केली नाही त्यांनी, असं आपण म्हणू शकतो. 5 गडी बाद आहेत. 30 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 51 धावेंची. 12 बॉल 51. गोलंदाजीसाठी सादिक आलेत, यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. ते गोलंदाजीसाठी
पहिला बॉल चांगल्या डब्यावर आहे. गुडलेन स्पॉट वरून बॉलला हिट केलं. बॉल उसळी घेत जातो यष्टीरक्षकाकडे. चला टॉस करायचा आहे. टॉस साठी कॅप्टन चला ना प्लीज. कॅप्टन चला, मध्ये ब्रेक आहे परंतु टॉस करून घेऊयात जेणेकरून लगेच मॅच देखील सुरू करता येईल. टॉस साठी चला. शॉर्ट बॉलचा वापर केला विशाल, अर्थात बंटी साठे आले. कव्हरला बॉलला खेळलं. हे देखील एक नामवंत खेळाडू आहे. नेवासा तालुक्यातील हे देखील एक वलयांकित नाव आहे. विशाल अर्थात बंटी साठे आपल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. एकतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी लास्ट शॉर्ट बॉलचा वापर केलाय. पुल करत असताना बॉलला खेळले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सोनू साठे यांचे ते बंधू आहेत. बंटी साठे ते एक सोनू साठे एक स्टार गायक आहेत, तर हे स्टार क्रिकेटपटू आहेत बंटी साठे. चांगला बॉल बीट करून जातो इकडे. 5 गडी बाद 32. या ओव्हर नंतर टॉस देखील केला जाणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. हो यावेळेस देखील वाह सादिक काय गोलंदाजी करतायत आज. अचूकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. 5 बॉल टाकलेत, 2 धावा दिल्या. सन्माननीय महेशजी कडेल साहेब ज्यांनी आपल्याला बॉल पुरवठा केला या स्पर्धेमध्ये, त्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. ओहो परत एकदा बॉल डॉट. या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे आज. डॉक्टर पवार 11 संघाच्या गोलंदाजांनी फलंदाजांना बरेचसे कठीण प्रश्न विचारलेले आहेत. खूप कठीण होते प्रश्न. निरुत्तर होते फलंदाज, निष्प्रभ होते फलंदाज. आणि इकडे तुम्ही पाहिलं असेल तर टॉस देखील होतोय. महेशजी कडेल साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला बॉल पुरवठा केलेला आहे, त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. कमी गतीने टाकलाय. शिवम फायटर्स नेवासा संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रुद्रा 11 तुमची असेल प्रथमतः गोलंदाजी. एक 15 मिनिटांचा ब्रेक, त्यानंतर मॅच होईल. लॉफ्ट केला बॉल हवेत आहे. फटका येते जर पाहिलं तर उंच आकाशामध्ये मिड विकेट बॉलच्या खाली. चांगल्या तंत्राचा वापर करत असताना कॅच कॅरी करण्यात आलाय. ऑस्ट्रेलियन तंत्र आपण त्याला म्हणू शकतो आणि तिकडे विकेट येते. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. सेलिब्रेशन पहा कॅच घेतल्यानंतर अगदी कॅरेबियन स्टाईल मध्ये. कृष्ण आलेत नवीन फलंदाज. तर लकी ड्रॉ साठी ज्यांना कुपन घ्यायचे असतील त्यांनी कृपया करून आमच्या आयोजकांशी संपर्क करा. विजेत्या लकी ड्रॉ धारकाला जो नशीबवान ठरेल, जो पहिल्या क्रमांकावर येईल, त्याला स्पोर्ट सायकल आपल्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर तुम्हाला दिसत आहेत. मायक्रो ओव्हन दुसरं बक्षीस आहे. कूलर तिसरं बक्षीस आहे. आणि त्या कुपनची किंमत आहे फक्त 20 रुपये. 20 रुपयामध्ये तुम्हाला नशीब आजमावण्याची संधी आहे. आजपासून हे कुपन्स आम्ही तुमच्यापर्यंत देतो आहे. तर बँक ऑफ बडोदाचं एक पासबुक आमच्यापर्यंत आलेलं आहे. कमल बाप्पू धनगर घोडेगाव, जर कोणाचं असेल तर ते घेऊन जा. ही देखील एक महत्वाची सूचना आहे. कमल बाप्पू धनगर DHANAGAR. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. परत एकदा तोच क्षेत्ररक्षक, तोच रिझल्ट आणि विकेटचं होतं पतन. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. हे आता कसं
शेवटचा 1 बॉल 47. आता नेवासा ब्लास्टर संघानं जर ही मॅच जिंकली नाही इथून तर या स्पर्धेतला हा सर्वात ऐतिहासिक विजय राहील. म्हणजे तो विजय आयुष्यभर कधी विसरला जाणार नाही. 1 चेंडू आणि 47. ओहो हो, यावेळेस पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. 1 धाव अतिरिक्त तशा मदतीने मिळते आहे. अशी जर गोलंदाजी राहिली तर विजय मिळू शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. अतिरिक्त धावा जर खर्च केला मिस्टर एक्स्ट्रा जर खर्च करत राहिले. यावेळेस परत एकदा व्हाईट बॉल. आता मॅच जवळ येते, थोडी हळूहळू का होईना जवळ येते. शेवटचा 1 चेंडू आता बाकी राहिला आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 45 धावांची. 1 बॉल 45. शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय आणि शेवटच्या क्षणी ही मॅच डॉक्टर पवार 11 संघ आपल्या खिशामध्ये घालतोय आणि डॉक्टर पवार 11 संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होतोय. सुपर 8 चे दरवाजे डॉक्टर पवार 11 संघासाठी उघडले जात आहेत. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनुज जाधव इज द मॅन. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. फलंदाजीमध्ये आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. मान्य नामदार चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. व्हरायटी क्लॉथ स्टोअरचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप शेठ चंगेडिया यांकडून विजयी ठरलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.